ग्रॅज्युएशन ही तुमची मिनिमम एलिजिबिलिटी आहे. माझे वडील लहानपणीच वारलेले, मी 7 वर्षांची असते. बँकिंग मध्ये तर तुमच्याकडे खूप चान्सेस असतात, वर्षामध्ये खूप सारे एक्झाम्स होतात. टेस्ट वगैरे विकत घेणे हे सगळं नव्हते, माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. जॉब चांगला आहे, खूप चांगला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, सगळं म्हणजे अगदी व्यवस्थित आहे. मी आज ह्या फील्ड मध्ये आहे, बँकिंग मध्ये आहे, फक्त स्पेक्ट्रम अकॅडमीमुळे. मी सकाळी उठायचे 4-5 अहमदाबादच्या अगदी थंडीमध्ये. मी जेवण स्किप करायला चालू केलं की जेवणात वेळ जातोय. आज जेव्हा मी आरबीआय मध्ये काम करते तर कुठे ना कुठे आहे की नाही मी माझ्या देशासाठी काम करते. म्हणजे पण स्वतः अभ्यास करण्यापेक्षा एक कोणीतरी मार्गदर्शक असलेला, गुरु असलेला कधीही चांगला. मेन्ससाठी मुंबईला जाणं, पुण्याला जाणं, एकटं जाणं, रात्रीच्या परत येणं. रात्रभरात पूर्ण इन्शुरन्स सब्जेक्ट वाचला. कसा वाचला मला माहित नाही, रात्रभरात इन्शुरन्स पूर्ण सब्जेक्ट वाचला. शिक्षण खूप महत्वाची गोष्ट आहे आणि शिक्षणामुळे मी इथे आहे, मी हे सगळं बदलू शकले आणि एक तो समाजाचा बदल त्यामुळे घडला. जर तुम्ही प्लॅन बी ठेवतायत ना तर तुमचा ए कधीच सक्सेस नाही होणार. नमस्कार, मी प्राची आणि स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत. दरवर्षी अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. अनेक जण यात यशस्वी देखील होतात. काहींना यात अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण दर आठवड्याला अशा अनेक यशस्वीतांची यशोगाथा पाहणार आहोत. आजची आपली पहिली यशोगाथा आपण पाहूयात. आपल्यासोबत आहेत प्रिया गायकवाड मॅम. नमस्कार. प्रिया गायकवाड मॅम यांचं नुकतंच आरबीआय असिस्टंट असं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्या सध्या मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या यशाबद्दल, त्यांच्या अपयशांबद्दल, त्यांच्या अडचणींचा सामना त्यांनी कसा केला, त्यांच्या प्रवासाची सविस्तर माहिती आज आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊयात. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनेलवर स्वागत. आम्हाला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. मी नाशिकमध्ये राहते. आधीपासून मी लहानपणापासून नाशिकमध्ये आहे. माझं सगळं शिक्षण नाशिकमध्ये झालं. स्पेक्ट्रम अकॅडमी मी जॉईन केली 2018 साली. जॉईन करण्याचा हेतू काहीसा वेगळा होता. मी IT बॅकग्राऊंड आहे माझं, इंजिनिअरिंग केलं मी, कम्प्युटर इंजिनिअरिंग नाशिकमधूनच. इंजिनिअरिंग केल्यानंतर IT मध्ये जॉब करण्याचं मी आधीपासून ठरवलेलं. जॉब 4 महिने केल्यानंतर काहीसं मला जाणवायला लागलं की नाही, हे नाहीये, मला नाही करायचंय. म्हणून मी दुसरं काहीतरी करण्यासाठी वळाले की आपण काहीतरी मोठी पॅकेज हवं मला, मोठ्या कंपनीमध्ये, मोठ्या IT कंपनीमध्ये मला जॉब करायचा आहे, मला गुगलमध्ये जॉब करायचा आहे किंवा मला मायक्रोसॉफ्टच हवंय. मी छोट्या कंपनीमध्ये जॉब नाही करणार. म्हणून मी ITचे काही प्रोग्रामिंगचे क्लासेस जॉईन केले, सर्टिफिकेशन क्लासेस, आणि सोबतच ऍप्टिट्यूड पण असतं तिकडे. म्हणून मी ऍप्टिट्यूड साठी स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आले. ऍप्टिट्यूडचं प्रिपरेशन करता करता मला माहित पडलं की बँकिंग म्हणून ही फील्ड असते. म्हणजे मी आज ह्या फील्डमध्ये आहे, बँकिंग मध्ये आहे, फक्त स्पेक्ट्रम अकॅडमीमुळे. कारण मला त्याआधी नव्हतं माहिती की बँकिंग म्हणूनही काही असतं. तिथे आल्यानंतर बँकिंगचं मी प्रिपरेशन करायला लागले की हे पण करून बघूया आपण. करता करता मला त्याची गोडी वाटायला लागली, मी करायला लागले. आणि 2019 साली SBI क्लर्क मध्ये माझं सिलेक्शन झालं. मुंबईला माझं पोस्टिंग होतं. तिकडे छान मी जॉब केला. SBI ची प्रोफाईल खूप चांगली आहे. जे काही आहेत लोक प्रिपेअर करतायत, SBI क्लर्क किंवा SBI PO हा एकदम चांगला जॉब आहे. तुम्हाला सगळं म्हणजे सॅलरी, अलाउन्सेस, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्यापणे मिळतात. या आधीचं सांगायचं झालं तर म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग नंतर आधी IT क्षेत्रात जॉब केला, तिथं तुम्हाला कळलं की हे क्षेत्र कदाचित माझ्यासाठी नाही किंवा ह्यापेक्षा उत्तम प्रकारचा जॉब मला पाहिजे. मग त्यानंतर तुम्ही ऍप्टिट्यूड बिल्डिंग साठी स्पेक्ट्रम अकॅडमी जॉईन केली आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं तसं की बँकिंग कडे तुम्ही वळालात. म्हणजे पहिलं सिलेक्शन तुमचं झालं ते SBI ला झालं होतं. ओके, म्हणजे आरबीआयच्या आधी देखील मॅमची SBI मध्ये आणि FCI मध्ये सिलेक्शन झालेले आहेत. त्याबद्दल पण आपण अधिक जाणून घेऊयात. मॅम, तुमच्या SBI चा जॉब आणि तो सोडण्यामागचं कारण, त्यानंतर तुम्ही ह्या क्षेत्राकडे अजून कशा पुढे आलात, त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? एक SBI मध्ये मी जॉब करत असताना आपण खूप मेहनत करतो ह्या एक्झामसाठी. खूप एक असतं की आपण प्रिपरेशन करतोय. फार कॉम्पिटिशन आहे सध्या. 3च सब्जेक्ट असतात बँकिंग मध्ये. 3च सब्जेक्ट असल्यामुळे त्याची डिफिकल्टी लेवल भरपूर असते. आपण करत असतो. एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा तिथे जाऊन मी जे काही काम करते
मला ते एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं मिळत की मी एवढा अभ्यास केला आणि मी हे काम करते. काम कमी नाहीये, पण काही लोक असतात ज्यांना नाही सॅटिस्फॅक्शन मिळत, कधीच नाही मिळत त्यांना, जी माझ्यासारखी लोक असतात. असं असावं पण माणसाने आणि नसावं पण. म्हणजे एक पॉइंट आपल्याला तो शोधायला लागेल की ह्यापेक्षा आपण जास्त नसावं, आपल्यामध्ये हाव नसावी. पण नाही मला ते सॅटिस्फॅक्शन मिळालं. मी एका जॉबमधून दुसऱ्या जॉबमध्ये, दुसऱ्या जॉबमधून तिसऱ्या जॉबमध्ये. हे खूप अवघड आहे जेव्हा मी काही लोकांना सांगते की मी 3 जॉब, म्हणजे मी कुणाला भेटते पण तर त्यांना खूप आश्चर्य वाटतं, तू 3 जॉब सोडलेस, किंवा ह्या इन बिटवीन पण खूप सारे एक्झाम्स दिल्या ज्यांचे जॉईनिंग लेटर माझ्याकडे आहे. पण ठीक आहे, एक जी तुमची बेस्ट प्रॅक्टिस झालेली असते आणि इंजिनिअरिंग मधून आले, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून आले, मला हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो, इंजिनिअरिंग करून मग इथे काय करताय तुम्ही, का आले? तर सगळ्यात महत्वाचं, नोटिफिकेशन मध्ये कुठेच लिहिलेलं नव्हतं. इकडे फक्त लिहिलेलं प्लेन ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन ही तुमची मिनिमम एलिजिबिलिटी आहे. त्यामुळे मग तिथे कोणी पण येऊ शकतं. आणि एक जे काही एज्युकेशन सिस्टीम आहे तिकडे आम्हाला प्रॅक्टिकल नाही शिकवल्या गेलं. ठीक आहे, आता जाऊन मी एका दिवसात एज्युकेशन सिस्टीम नाही बदलू शकत. त्यामुळे जे काही आहे माझ्याकडे ते मी तसं युटिलाइज केलं की ठीक आहे, माझ्याकडे नाहीये प्रॅक्टिकल नॉलेज. त्यामुळे जे माझ्याकडे आहे, इंजिनिअरिंगनी मला काय दिलं, तर मला पटपट ग्रास्प करण्याची एक असते की क्षमता असते, ती आहे माझ्याकडे एक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडे असते. 3 महिन्यात तो त्या सेमिस्टरचे 5 सब्जेक्ट, 6 प्रॅक्टिकल जे काही असेल तो करतो. त्यामुळे त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला की ठीक आहे, माझ्याकडे नव्हतं ते प्रॅक्टिकल नॉलेज, जेणेकरून मी प्रॅक्टिकल फील्डमध्ये जाऊन जॉब करू शकेन. कारण नाही आहे, म्हणजे इंडियामध्ये जे काही एज्युकेशन सिस्टम चाललंय त्यात नाहीये. तर ठीक आहे, नव्हतं म्हणून पटकन इकडून इकडे स्विच केलं, पटकन ती रिस्क घेतली, किंवा रिस्क म्हणावा, किंवा पटकन एक मी तो चान्स घेतला की इथे नाही होतं, इथे जाऊया. कारण वेळ नव्हता माझ्याकडे. म्हणून मी पटकन स्विच केला आणि तिकडे गेले. इंजिनिअरिंग करून दुसरा काहीतरी जॉब करण्यात मागचं हे एक कारण आहे. म्हणजे मॅमनी काय केलं की इन शॉर्ट आपल्या क्षमता ओळखल्या की आपले पॉझिटिव्ह असतात, आपल्या पॉवर स्ट्रेंथ असतात, क्षमता असतात, की रिस्क घेण्याची क्षमता असते, की मॅमनी जसं सांगितलं की इंजिनिअरिंगमुळे त्यांची ती ग्रास्पिंग क्षमता जास्त होती. त्याद्वारे त्यांनी स्वतःसाठी स्वतःची फील्ड निवडली, आपल्या क्षमतांना अनुसरून ती फील्ड निवडली आणि त्या या फील्डकडे म्हणजेच बँकिंगमध्ये आल्या किंवा यातल्या परीक्षा त्या देत राहिल्या आणि त्या परीक्षांमध्ये त्यांना सतत यश देखील मिळत गेलं. पण आपल्याला माहिती आहे कोणतंच यश असं सहजपणे येत नाही. त्याच्या मागे काहीतरी अडचणींचा सामना केलेला असतो, काहीतरी आव्हानं आलेली असतात. तर मॅम तुमच्या या प्रवासातल्या आव्हानांबद्दल आम्हाला सांगा. म्हणणं अशी होती की एकतर अगदीच तुम्ही वेगळी फील्ड निवडतायत. त्यातनं आल्यानंतर माझ्याकडे एक असं होतं की एक फॅमिली किंवा एक फायनान्शियल बॅकग्राऊंड माझ्याकडे नव्हतं कधीच. माझे वडील लहानपणीच वारलेले, मी 7 वर्षांची असताना. आईकडे एक पेन्शन होती थोडी थोडकी. तर तिने जे काही होतं ते केलं, शिक्षण वगैरे 3 मुलांचं. ती पण स्वतः केलं तिने, जे काही ते तिच्या पद्धतीने. त्यानंतर माझ्यावरती ही इतकी मोठी जबाबदारी होती की जे तिचं सेव्हिंग्स होतं ते तिने पूर्ण माझ्या शिक्षणावर खर्च केले. हे मला परतफेड करणं खूप गरजेची होती. त्यामुळे ते जे प्रेशर होतं ते खूप जास्त होतं. आणि स्ट्रेस, प्रेशर किंवा डिप्रेशन हा वर्ड आपल्या जनरेशनच्या पेरेंट्सला नाही समजत. कदाचित पेरेंट्ससाठी आपण डिप्रेशन सांगितलं की त्यांना असतं की हा एक्सक्यूज आहे, तुला अभ्यास नाही करायचा और एनिथिंग असं. डिप्रेशन वर्ड त्यांना नाही समजत, पण ते जे काही डिप्रेशन येतं ते ऍस्पायरंटला माहित असतं की डिप्रेशन खूप मोठा शब्द आहे. जेव्हा आपण करतोय नाही पास होत आहे प्रिलियम्स मध्ये. एक माझी प्रिलियम्स राहिलेली 0.75 मार्क्सने. ते जे काही मला वाईट वाटलेलं, एवढं वाईट वाटलेलं त्या गोष्टीचं. म्हणजे असे खूप खूप वेळा होता. आणि ही सगळ्या ऍस्पिरंटला माहिती आहे, 0.25 मार्क्सने राहतोय आपण. एक ते जे स्टॅग्नेशन येतं, ती एक फेज असते की आता नाहीच होत आहे. पण तो आपला चान्स आहे की इथे तुम्ही सोडतायत की नाही, तुम्ही आता इकडे पकडूनच ठेवतायत. तो एक फेज होता डिप्रेशनचा. म्हणजे आव्हानं आली, अपयश आलं, त्यातून त्या मागची येणारी ही जी एक फेज असते अपयशाची ती देखील आली. पण त्याला पार करून आज तुम्ही इथवर पोहोचलात. तर म्हणजे याच्यात कुठेतरी तुमचे लर्निंग झाले असते आणि हे लर्निंग मला वाटतं की अस्पायरंट्स पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे.
कारण एक कोपिंग मेकॅनिझम जो म्हणतात तो स्वतःचा स्वतः डेव्हलप केला जातो आणि मॅमनी देखील तो केला. त्यांची ही जी जर्नी आपण बघतोय की खडतरच होती. तर मॅम त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा. एक जर्नी सांगायची गेली तर प्रत्येक सगळं असतं. फॅमिली बॅकग्राऊंड असतो, फायनान्शियल बॅकग्राऊंड असतो. कुणाकडे असेल, कुणाकडे नसेल. पण ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट मॅटर्स इज तुम्ही काय डिसिजन घेताय, तुम्हाला काय करायचंय. जर तुम्ही ठरवलं की मला हेच करायचंय, का इथून सुरुवात आहे, मला हे करायचंय की नाही करायचंय, हे ठरवल्यानंतर पण मला करायचंच आहे का, आपण करतोय करतोय नाही आपल्याला सक्सेस मिळत आहे तरी पण करत राहतोय, ती पण आपली एक जर्नीच आहे. की तुझं मध्येच सोडणार आहे तर मग मजा नाहीये. तू जर आणि हे पण आपल्याला कळालं एक कॉन्स्टंटनेस हवी. आणि त्यात पण एक आहे की आपल्याला एक पॉइंटला समजायला पाहिजे की आता 4-5 वर्ष गेली आहेत आपली, आता नाही होणार. हे पण आपल्याला समजायला पाहिजे की आता मी माझा रूट चेंज करायला पाहिजे. बँकिंग मध्ये तर तुमच्याकडे खूप चान्सेस असतात, वर्षामध्ये खूप सारे एक्झाम्स होतात. पण मी असे पण ऍस्पायरंट असे विद्यार्थी बघितले, स्टेट पीएससी असते, युपीएससी असते, वर्षात एक अटेम्प्ट येतो, नाही होत आहे तर एक पॉइंट आपल्याला तो पण समजायला पाहिजे की कुठे आपल्याला सोडायचंय हे सगळं. एक ऍक्सेप्टन्स त्याच्याबद्दलचा पण असायला हवा. तुम्ही मगाशी सांगितलं की 0.75 मार्क्सने तुमची एक प्रिलिम गेली होती. मग त्या प्रिलिम नंतर तुम्ही मध्यंतरी सांगितलं की एसबीआय मध्ये पण तुम्ही सिलेक्ट झाला होता. त्यानंतर तुम्ही सांगितलं की एफसीआय मध्ये सुद्धा तुम्ही काम केलं अहमदाबादला आणि त्यानंतर आता आरबीआय असिस्टंट मुंबईत काम करताय. तर खूप साऱ्या मुलांना एक परीक्षा सुद्धा पास होणं जमत नाही. तुम्ही 3 वेगवेगळ्या परीक्षा आणि या व्यतिरिक्त पण तुम्ही सांगितलं की काही जॉईनिंग लेटर्स आले होते. तर त्या 0.75 पासून आजपर्यंत जे यश मिळालं त्याच्यामध्ये मग तुम्ही स्वतःच्या प्रिपरेशन मध्ये किंवा तुम्हाला जिथं कुठे वाटलं की लॅक्युनाज आहे त्याच्यामध्ये काय बदल घडवून आणले? एक तर मी प्रिपेअर करत होते पण एक पॉइंट येतो की नाही मिळत आहे, म्हणजे नाही पास होतोय. ज्यावेळी मला हे कळलं ना की 0.75 ने राहिली एक्झाम, तर त्यावेळी मला हे पण लक्षात आलं की फक्त 0.75 नेच राहिली आहे, म्हणजे अजून मी पोहोचले आहे. मला थोडं फक्त प्रिपरेशन करायचंय. मी करायला लागले, मॉक टेस्ट असतात, सगळं असतं. एक असतं आपले फ्रेंड्स, जे काही आपलं आजूबाजूचा ऍटमॉस्फिअर आहे. यात पण मला एक गोष्ट अजून एक सांगावीशी वाटेल. त्यावेळी मॉक टेस्ट वगैरे विकत घेणं हे सगळं नव्हते माझ्याकडे, तेवढे पैसे नव्हते. तर माझी एक मैत्रीण होती स्पेक्ट्रम अकॅडमीमध्येच, आम्ही सोबत, ती पण आज एसबीआय मध्ये आहे. तर आम्ही दोघींनी सोबत एक्झाम दिली. तर मी प्रिलिम्स पास झाली, ती नाही झाली. तर तिच्याकडे मॉक टेस्ट होती विकत घेतलेली. तिने असं की तू ठेव, मी तर नाही पास झाले, तू पास होशील म्हणून. त्या वर्षी ती नाही पास झाली, मी पास झाले. तर ते एक असतं की आपलं ऍटमॉस्फिअर काय आहे, आपण पुण्यामध्ये राहतोय, आपण काय शिकतोय. तिथून मग मी करत गेले. जॉबमध्ये आल्यानंतर पण मला असं होतं की आले मला मिळतंय याचा चांगली हँडसम अमाऊंट ऑफ सॅलरी मिळते. पण इथे म्हणजे एवढ्यात माझं समाधान नव्हतं होतं, एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं मिळत आहे. मग मी एसबीआय पीओ केलं. त्यानंतर एफसीआयची एक्झाम मी खूप आधी दिलेली. एफसीआयचा रिझल्ट आल्यानंतर ते पण माझ्याकडे कन्फ्युजन होतं. तिथे पण मला जे स्पेक्ट्रम अकॅडमीचे सर होते त्यांनी मला हेल्प केली, म्हणजे एक कन्फ्युजन दूर करण्यासाठी की तू आता काय करणार. एफसीआयचं जॉईनिंग आलेलं अहमदाबादला, महाराष्ट्र सोडून जायचं, मुंबई सोडून जायचं. मी गेले, तिकडे गेल्यानंतर पण असं होतं की नाही, आता इथे पण मला नाही चांगलं वाटत आहे. म्हणजे जॉब चांगला आहे, खूप चांगला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, सगळं म्हणजे अगदी व्यवस्थित आहे. जनरल कॅडर होतं, मला ऑफिसमध्ये जे काही होतं ते, मी डेपोमध्ये नव्हते, म्हणजे डेपो असतं तिकडे गोडाऊन्स मध्ये वगैरे काम करायला लागतं. मग मी जॉब सांभाळून अभ्यास करणं, म्हटलं आता आपण आरबीआयचा अभ्यास करूया. म्हटलं ना आपल्याला जायचंच आहे परत महाराष्ट्रात, आपण मुंबईमधनं फॉर्म भरूया, आपण जाऊया. असं करून मग मी अभ्यास करायचा. पण कसं करणार, ऑफिसला जायचं असतं 8 तास. मग मी सकाळी उठायचं 4-5, अहमदाबादच्या अगदी थंडीमध्ये सकाळी उठायचं. ती 4 तास करायचे, ऑफिसमधनं आल्यावर 6 तास. दिवसाचे कसे पण मला करून ते 6-7 तास मला अभ्यास करायचाच आहे. आणि तेच मॉक टेस्ट द्या, प्रॅक्टिसला दुसरा ऑप्शनच नाहीये इकडे. प्रॅक्टिस करणं किती करू शकताय आणि किती तुमचं ग्रास्पिंग पॉवर एक वेगळं राहिलं. ग्रास्पिंग पॉवर कमी पण असेल, पण तुम्हाला किती तुम्ही करू शकताय, नाही तुमचं ग्रास्पिंग, कोणी स्लो असतं, कोणी फास्ट असतं, किती करता. असं करून मी
ऑफिसला जायच्या आधी करायचे, ऑफिसमधनं आल्यानंतर त्या वेळात मग मी जेवण स्किप करायला चालू केलं की जेवणात वेळ जातोय. अरे बापरे. जेवण बनवायला स्किप केलं की जेवण बनवायला पण वेळ जातोय, मग मी बनवणार नाही, मी काहीतरी ऍडजस्टमेंट. पण त्याला काहीतरी सस्टेनेबल ऑप्शन तुम्ही काढलं हा, असेल. बऱ्याच गोष्टी केल्या. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे एक जे डिप्रेशन आणि ह्या सगळ्या चुकीच्या लाईफस्टाईल रुटीनमुळे ज्या गोष्टी येतात ना, एक अगदी अंडरवेट टू ओव्हरवेट होणं, डिप्रेशन इट्स रिअली हार्मफुल टू युअर बॉडी. इट गिव्ह मी पीसीओज अँड ओव्हरवेटिंग, खूप गोष्टी त्याने म्हणजे जेवढं सक्सेस मला मिळाला ना, आय पेड ऑफ. मी त्याची कॉस्ट पण मला द्यावी लागली. हा, जर तुमची हिंमत असेल की तुम्ही काही देऊ शकताय तरच तुम्हाला मिळेल, हे आहे. मला यातले काही ठराविक 2-3 मुद्दे अतिशय प्रकर्षाने जाणवले आणि एस्पिरंट्सना सुद्धा सांगायला वाटतंय की मॅमनी त्यांच्या यशाचं जे सूत्र सांगितलं त्याच्यात एक महत्वाची गोष्ट होती की सातत्य, सतत प्रयत्न करणं किंवा मॉक टेस्ट देणं. त्यासोबत महत्वाची गोष्ट होती की तुमच्या आजूबाजूला तुमचं फ्रेंड सर्कल किंवा तुम्हाला मदत करणारी लोक आहेत का. कारण मॅमनी जसं सांगितलं की त्यांच्या एका मैत्रिणीची एसबीआयची प्रीलिम नव्हती झाली, मॅमची झाली होती. तरी देखील त्या मैत्रिणीनं स्वतःची मॉक टेस्ट मॅमना मदत म्हणून शेअर करणं, म्हणजे हा एक व्यापक दृष्टिकोन असणं आणि असे लोक आपल्या आजूबाजूला असणं किंवा आपण कोणत्या लोकांसाठी असं बनणं एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा की आपण प्रिपरेशन करत असतो, मॅमच्या जर्नीकडून आपण ऐकलं की कुठल्या तरी यशासाठी आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंमत मोजलेली असते. ती किंमत आपण वेगवेगळ्या माध्यमातून मोजली जातो, त्याची किंमत चुकवावी लागते. यश येतं, यश मिळतं, पण ती किंमत देखील आपल्याला खूप साऱ्या लेसन्स, खूप सारे शिकवणी देऊन जाते. तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी आई असते, लहान बहीण आहे, भाऊ आहे. ते काय करतात? ते दोघं पण अजून शिकतातच आहेत. तुमच्या जर्नीकडे बघताना आता ते कसं बघतात ह्या प्रवासाकडे, किंवा त्यांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे किंवा काय अपेक्षा पूर्ती झाली आहे? ह्यामध्ये हे पण आहे की जेव्हा कुठल्या फॅमिलीमधनं कुणीतरी एक मुलगी असो मुलगा असो काहीतरी तो करतोय, त्यामुळे जी काही मागची सगळी जनरेशन असते ना त्यांच्यासाठी एक रिझल्ट और एक आयडल एक बनत असतं, सेट होतं त्यांच्यासाठी की हे झालंय ना. कारण मी जर नसतं केलं तर माझ्या मागची लोक पण और मुली त्याच डायरेक्शन मध्ये की येणं, लग्न करणं, म्हणजे ती पूर्ण जनरेशन ती तशीच झाली असती. पण कुठेतरी मी आले आणि मी ठरवलं आणि मी त्या गोष्टी बदलल्या, त्यामुळे जी काही माझ्या मागची पूर्ण जनरेशन आहे ती लोक आता त्याच वाटेवरती चालतील. आणि ही खूप छान आहे की म्हणजे पूर्ण ती एक फॅमिली डेव्हलप होणार, तो एक समाज डेव्हलप होणार आणि इव्हेंच्युअली कंट्रीमध्ये ती डेव्हलपमेंट होणार. आपण कुठे छोट्या गोष्टीने सुरुवात करत असतो, पण त्याचा इफेक्ट खूप मोठे असतात, व्यापक प्रमाणावर होतं. म्हणजे एक मुलगी पुढे आली की तिच्या मागे त्या गावातून 100 मुली पावलावर पाऊल ठेवून पुढे यायला येतात, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. हे फक्त एक फॅमिलीसाठी नाहीये. यात पण मी एक सांगू इच्छिन, कारण माझा IT बॅकग्राऊंड आहे, तर माझी आता म्हणजे 90% जे काही माझे बॅचमेट्स होते और फ्रेंड्स होते ते आता फॉरेन मध्ये कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या IT कंपनीज मध्ये जॉब करतात. तर मी जेव्हा स्पेक्ट्रम मध्ये आलेले एक सर होते, ते मला माहित नाही कदाचित आज ते SDM असतील, IS असतील, त्यावेळी ते प्रिपरेशन करत होते. तर त्यांनी मला सांगितलं तू का आलीस इकडे. म्हटलं मला गुगल, मायक्रोसॉफ्ट असं काहीतरी हवंय, मला मोठा जॉब हवाय, मला मोठं पॅकेज हवंय. मोठं स्वप्न घेऊन सरांनी ते एक स्पेक्ट्रम अकॅडमी और त्या शिक्षकांनी माझ्यामध्ये ती एक गोष्ट टाकली, तुझ्याकडे आहे नॉलेज आहे तर मग तू दुसऱ्यांसाठी का वापरणार, तू तुझ्या देशासाठी वापर, तू ह्या समाजासाठी वापर. आणि ते कुठे ना कुठे मला हिट झालं की सगळं बरोबर आहे की सगळं मी इथे केलं, शिक्षण मी इथे मिळवलं, जे काही आहे ते इथे सगळं झालं, मग मी बाहेर जाऊन का काम करायचं. म्हणजे जे काही माझं नॉलेज आहे, why I would go and serve their nation, why would not I serve my country. मग मी आज जेव्हा मी RBI मध्ये काम करते तर कुठे ना कुठे आहे की नाही मी माझ्या देशासाठी काम करते. म्हणजे इव्हन मी माझ्या बायो मध्ये इंस्टाग्राम हँडल मध्ये की सर्विंग नेशन असं लिहिलंय, कारण मी खूप प्राऊड आहे त्या गोष्टीची की मी माझ्या देशासाठी काम करते. आणि काल म्हणजे 15 ऑगस्ट होतं, त्या कधी म्हणजे त्या गोष्टीचा आय एम व्हेरी प्राऊड की मी माझ्या देशासाठी काम करते. आणि मग मला बघून जे काही लोक, म्हणजे खूप लोक करतात, प्रिपरेशन करतात, पण त्यामागे हा हेतू नसतो. माझा पण इव्हन
बिगिनिंगला हा इश्यू म्हणजे कधीच नव्हतं की मला देशभक्ती वगैरे हे नव्हतं. आपण सगळे एक आपल्या करिअरच्या आणि जॉबच्या अँगलनेच आपण सुरुवात करतो. पण ते कुठे ना कुठे छोटं छोटं ते तिकडेच कॉन्ट्रीब्युट करत असतं की आपण आपल्या देशासाठी काहीतरी करतोय. आणि ह्या सगळ्या मागे स्पेक्ट्रम अकॅडमी मला इथे घेऊन आली. हे सगळं माझ्या जे थॉट्स होते वगैरे ते सगळं माझ्याकडे ट्रान्समिट झालं अशा पद्धतीने आणि म्हणून मी इकडे आहे. खूपच छान. म्हणजे कधीतरी आपण स्वतःपुरता विचार करत असतो, कारण आपली परिस्थिती तशी असते. आपण जॉब आणि पैसा कमवण्याच्या उद्देशाने किंवा आपल्या ज्या आवडी-निवडी असतात, शिक्षण असतं, त्यानुसार आपण जॉब मिळवायचा प्रयत्न करत असतो. पण कधीतरी एखादी व्यक्ती अशी आपल्याला दिशा देऊन जाते, की आपल्या कामाचा आपल्या देशासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. आपल्या शिक्षणाचा देशासाठी उपयोग होऊ शकतो वेगवेगळ्या नोकरीच्या माध्यमातून. ही दिशा मिळणं देखील, ती दिशा सापडणं, त्याच्यावर काम करणं आणि ती जगणं हे देखील आज आपण मॅमच्या रूपात पाहतोय. मला याच्या पुढचा प्रश्न विचारायचा आहे, की आता पुढे काय? पुढे काय हे मला पण अजून माहित नाही पुढे काय. कारण माझ्यासोबत एक आहे की मला रिस्क घ्यायला भीती नाही वाटत. आणि कधी मला या गोष्टीची पण भीती वाटते की मला भीती का नाही वाटत आहे. म्हणजे इतकं पण बिनधास्त नसावं. तर मी पटपट असे जॉब सोडले. नाही कोणी गव्हर्नमेंट जॉब असा इझिली कोणी नाही सोडत. ह्या गोष्टीत मला खूप लॉस झाला. पीएफ लॉस झाला, एक्सपिरियन्स लॉस झाला. आणि म्हणजे मला नाही माहित पुढच्या वर्षी मी कुठे असेन. म्हणजे काही करत असेन याच्याहून बेटर किंवा याच्यापेक्षा बेटर किंवा कदाचित असेल. म्हणजे काहीतरी मी करत असेल. मग मला पण अजून आयडिया नाही की मी कुठे असेल. असं म्हणतात, की एकदा यश मिळालं, की यशाची भूक देखील आपली वाढत जाते. म्हणजे मॅमना एक परीक्षा पास झाली, त्याच्यातून आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर त्यांनी दुसरी परीक्षा दिली. तिथे देखील त्यांनी काम करून पाहिलं. पण कुठेतरी जॉब सॅटिस्फॅक्शन नसल्यामुळं त्यांनी अजून परीक्षा देत आपल्यासाठी आपला मार्ग ठरवला, यश मिळवायचा मार्ग ठरवला. अ, एक मानवी स्वभाव असतो, की आपल्याला उत्तमोत्तम करत जाण्याची कायम इच्छा असते. कायम आपण तशी मोठी स्वप्न पाहत असतो. मॅम, तुमच्या आव्हानांबद्दल थोडंसं विस्तृत सांगाल का? कोणते स्ट्रगल्स तुम्हाला अजून प्रकर्षाने वाटले, की ते पार करून तुम्हाला इथे येणं खूप महत्वाचं ठरलं? आव्हान आणि स्ट्रगल अगदी इथपासून होते की जेव्हा स्वतः अभ्यास करू शकत होते. पण स्वतः अभ्यास करण्यापेक्षा एक कोणीतरी मार्गदर्शक असलेला, गुरु असलेला कधीही चांगला. हे मी ओळखलं. म्हणून मी स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आले. अगदी तिथून तिथली फीस भरण्यापासून प्रत्येक एक्झामची फीस भरण्यापर्यंत तो एक माझा फायनान्शियल स्ट्रगल तर होताच. पास होत नाहीये तरी पण आई प्रत्येक वेळी पुढच्या एक्झामसाठी मला फीस भरायला पैसे देते. तो तिचा एक वेगळा स्ट्रगल होता. ती देते आणि तिला विश्वास होता माझ्यावरती. म्हणजे तिचं जे काही सेव्हिंग होतं ते तिने माझ्यावरती पूर्णपणे संपवलं. माहित नाही तिला काय इतका कॉन्फिडन्स होता की तिने पूर्ण संपवलं की ही म्हणजे परतफेड तर हे आई-वडिलांसाठी तो शब्द नाहीच आहे. परतफेड त्यांना नसतंच. पण एक माझं पण त्यानंतर प्रत्येक एक्झामला जाणं. आधी नाशिकमध्ये सगळ्या एक्झाम्स नाही व्हायच्या. प्रिलिम्स झाली तर मेन्स नाही व्हायची. मेन्ससाठी मुंबईला जाणं, पुण्याला जाणं, एकटं जाणं, रात्रीच्या परत येणं, हे माझ्यासाठी खूप अवघड होतं. त्यानंतर जेव्हा माझं पोस्टिंग आलं अहमदाबादला, मला माहित नव्हतं अहमदाबाद कुठे, पण मी ठरवलं मला जायचंय. मी गुगल मॅप वरती अहमदाबाद शोधून आईला घेतलं, ओव्हरनाईट जर्नी केली. तिकडे जाऊन स्वतः सगळं शोधलं. तिथे राहिले 10 दिवस आईला घेऊन. तिला अहमदाबाद दाखवलं आणि तिला कन्व्हिन्स केलं की मला इकडे राहायचंय. तेव्हा कुठे जाऊन ती कन्व्हिन्स झाली. आधी जेव्हा म्हणजे नव्हतं कुणी रेडी की तू महाराष्ट्र सोडून जावं. पण आता ही फील्ड मी चूज केली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मी चूज केलाय. त्यामुळे मला माहितीये की मला आयुष्यभर फिरणंच आहे. तर अगदी म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट गुगल मॅप वरती शोधणं, त्याचे एक्सपेन्सेस गुगलवरती कॅल्क्युलेट करणं, किती फेअर लागेल ट्रेनला वगैरे सगळं कॅल्क्युलेट करणं. ही लोकं खूप रिलेट करतील. कारण त्या फेजमध्ये नसतात आपल्याकडे पैसे. आणि ते घरच्यांकडनं प्रत्येक वेळी मागणं. एक फेज येतो की खूप खराब वाटतं घरच्यांकडे प्रत्येक वेळी पैसे मागणं, की आता आपण आपण 22 वर्षाच्या, 23 वर्षाच्या, आपण किती वेळा पैसे मागणार घरच्यांकडे. तर ते एक असतं. मग ते प्रत्येक वेळी पैसे मागणं सगळं मी कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे तसं माझं खूप आहे की मी सगळं कॅल्क्युलेट करून मी पूर्ण अगदी प्लॅननुसार निघते घरातून. मग पूर्ण कॅल्क्युलेट करून जाणार, कुठे राहायचं, कसं यायचं, कुठल्या ट्रेनने परत यायचं. ते एक आणि एकटीने करायचं हे सगळं. छोटी मुलगी आहे काहीतरी 20-21 वर्षाची. ती एकट्याने करते. मी एकटी बॅग घेऊन अगदी रात्री 12 वाजता पण नाशिकला रिटर्न आलीये किंवा मुंबईला गेलीये.
अहमदाबादला गेले, पुण्याला गेले, म्हणजे खूप कुठे कुठे मी एकटी फिरले आहे. आणि त्यावेळी म्हणजे कोणी कोणी असतं की वडील येतात सोबत, माझे वडील नव्हते. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटायचं की आहे कोणीतरी, म्हणजे पण प्रत्येक वेळी समहाव मी केलं, ऍडजस्ट केलं. आणि हे सगळं करून म्हणजे तुम्ही थकून येताय, म्हणजे खूप वेळा असं झालेलं, म्हणजे एसबीआयची मेन्स होती हा. आणि रात्री दिली, दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच एलआयसीची मेन्स होती. मी अगदी थकून आले आणि मी इन्शुरन्सचा अभ्यास नाही केलेला, कारण माझं फोकस एसबीआय कडे होतं. हा. पण म्हटलं उद्या मेन्स आहे, आपण असं सोडू तर नाही शकत. मग मी रात्रभर बसले, मी रात्रभरात पूर्ण इन्शुरन्स सब्जेक्ट वाचला. कसा वाचला मला माहित नाही, मी रात्रभरात इन्शुरन्स पूर्ण सब्जेक्ट वाचला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी दिली मेन्स आणि मी पास झाले. मला अजून दोन्ही परीक्षा पास झाल्या. मला अजून पण विश्वास बसत नाही, मी एका रात्रीत इन्शुरन्स सब्जेक्ट वाचला. म्हणजे एवढा वास्ट म्हणजे नसेल, पण मी वाचलं, केलं आणि झाले पास त्यामध्ये. मला वाटतं ही जर्नी अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे, कारण आलेल्या अडथळ्यांना सामोरं जाणं, ते पण एकटीने सामोरं जाणं, त्याच्यात रिस्क टेकिंग हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. आपण जो डिसिजन घेतोय, आपण निर्णय घेतोय, तो योग्य आहे, तो स्वतःवर विश्वास ठेवून घेणं, तो प्रत्यक्षात उतरवणं, तिथवर जाणं, याशिवाय प्रत्येक गोष्टींचं बारीक सारीक प्लॅनिंग करणं, अशा कितीतरी गोष्टी तुमच्या प्रवासातून आमच्यासारख्यांना आणि अस्पायरंट्सना अनेकदा शिकायला मिळतील. मला अजून तुमच्या शिक्षणाबद्दल थोडंसं विचारायचं आहे, की तुमचं शिक्षण कुठे कुठे झालं, कसं झालं? शिक्षण असं मी कॉन्व्हेंटमध्ये होते लहानपणी. लहानपणी वडील होते तोपर्यंत. त्यानंतर वडील गेल्यानंतर आम्ही शिफ्ट झालो मराठी मीडियमला. नाशिकमध्येच. हा, कारण 3 मुलांचे एक्सपेन्सेस बेअर करणं खूप अवघड होतं. त्यामुळे अगदी मी कॉन्व्हेंटमधनं, आणि ती मुलं पण बिचारी अगदी छान शाळेतनं छोट्याशा शाळेत जाणं त्यांना पण अवघड होतं. केलं आम्ही तिघांनी पण ते बेअर केलं. ते केल्यानंतर कॉलेज मी म्हणजे हट्ट, माझा एक हट्ट करणं, एरोगन्सी नाही म्हणणार, पण अगदी की मला हेच हवंय. चांगल्या गोष्टींचा हट्ट, आग्रह धरणं की मला हेच हवंय, मला ह्याच कॉलेजमधनं इंजिनिअरिंग करायचंय. भलेही मग मला अगदी कुठलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल किंवा काही, मला हे कॉलेज आवडलं, मी इथेच करणार. आणि आईने ते हट्ट, तिची तेवढी हे नसताना पण तिने पुरवले, माझे सगळे हट्ट पुरवले. आणि मी पण त्या गोष्टीची आजपर्यंत परतफेड करते की किती मी करू शकते, जेवढे तिने माझे हट्ट पुरवले. मग ते अगदी शाळा बदल होणं, त्यानंतर कॉलेज इथेच करणं, त्या गोष्टी माझ्या चुकल्या काही, कारण मला नाशिक नव्हतं सोडायचं. कदाचित मी त्यावेळीच बाहेर गेले असते, मला थोडं जास्त एक्सपोजर मिळालं असतं. पण ठीक आहे. पण आता तुम्ही जेव्हा प्रवासाकडे पाहता, तर तुम्ही आता ह्या प्रवासाबद्दल नक्कीच समाधानी असाल, कारण सगळं शून्यातून उभं करून इथपर्यंत येणं, ह्याचं समाधान वेगळंच असतं. आणि अनेक मुलांचे हट्ट आपण पाहतो, चॉकलेट साठीचा, ड्रेस साठीचा, कशा तरी साठीचा असा हट्ट असतो. त्यावेळेस तुम्ही शिक्षणासाठी हट्ट धरला, हे सुद्धा खूप प्रेरणादायी आहे. शिक्षण मला अजून पण, म्हणजे जेव्हा पण मला अगदी चान्स मिळतो, मी कुणाला पण तेच, तुम्ही शिक्षणासाठी काहीतरी म्हणजे करा. अशिक्षित लोक म्हणजे, जर तुम्हाला मिळतंय शिक्षण, का नाही ना घ्यावं तुम्ही, तर मिळतंय. शिक्षण खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि शिक्षणामुळे मी इथे आहे, मी हे सगळं बदलू शकले. आणि एक तो समाजात पण बदल त्यामुळे घडला. एक माझ्या जनरेशन, माझ्या नंतर येणारी जनरेशन, ही सगळी लोक माझ्याकडे त्या दृष्टीने बघतायत. त्यामुळे माझ्या, म्हणजे जसं तुम्ही मला विचारलं भाऊ बहीण काय करतात, तर मी हे केल्यानंतर ती लोक पण माझ्याच पावलांवर पाऊल ठेवून कदाचित त्या प्रकारचं शिक्षण तयारी किंवा तशीच ती पुढे येतील. हे शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट वाटते ह्या प्रवासात किंवा सक्षमीकरणात, कारण शिक्षण असेल तर खरं तर आपल्याला आपली स्वतःच्या पायावर उभं राहण्याची दिशा कदाचित मिळायला मार्ग मिळतो, किंवा अवेअरनेस मिळतो. एक जगात काय गोष्टी चालल्यात, आपल्याला अजून बेहतर किंवा अजून उत्तम पद्धतीने आपण पैसा कमवू शकतो, किंवा स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. कोणत्या नवीन स्पर्धा परीक्षा येतात त्याचीही माहिती मिळते, किंवा त्याच्यासाठी लागणारं काय कॅलिपर असेल, त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, अशा गोष्टींवर अनेक प्रयत्न आपल्याला त्या मार्गी करता येतात. म्हणजे असं म्हटलं जातं की एक मुलगी शिकली की प्रगती होते, ती 2 कुटुंबांची प्रगती होते, पण ती कुटुंबाची प्रगती नसते, ती समाजाची प्रगती असते. कारण त्या मुलीच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक मुली, अनेक कुटुंब पुढे यायला लागतात. अशीच ही यशोगाथा आज आपण बघतोय. आपण अनेकदा यश अपयशाच्या पायऱ्या चढताना खचून जातो, आपल्याला पुढे जायचा मार्ग दिसत नसतो. मॅमच्याही आयुष्यात असे प्रसंग आले होते, तर
अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात की ज्यामुळे तुम्ही हा प्रवास चालू ठेवला आणि आज इथवर येऊन पोहोचलात आणि त्या इतरांसाठीही फायद्याच्या ठरतील असं तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या जर्नीमध्ये असते ती सर्वात महत्वाची आपली जिद्द, की किती जिद्दीने आपण करतोय, किती पॅशनेटली आपल्याला ती गोष्ट हवी आहे. ह्या सगळ्या मध्ये येणारे डिप्रेशन, स्ट्रेस त्याला आपण कसं डील करतोय. बाकी गोष्टी आहेत फायनान्शियली, फिजिकल डिप्रेशनमुळे फिजिकली येणारे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत और मेंटली जे ते तुम्ही कसे डील करतायत आणि ह्या सगळ्या जर्नीमधून तुम्ही सुरू केलेलं असताना आणि ही जर्नी मग काहीसं तुम्ही अचीव्ह केल्यानंतर तुम्ही दोन अगदी वेगळे पर्सन्स झालेले असतात. त्यामध्ये खूप गोष्टी तुम्हाला ही जर्नी देते. डिप्रेशनला कसं डील करायचं आहे. आता हे किती पण डिप्रेशन खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे आणि हे किती तुम्ही सांगितलं तरी आपण समोरच्याला नाही सांगू शकत की कसं डील करणार आहे. हे ज्याचं त्यालाच करायचं आहे. त्यानंतर खूप गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीमध्ये मी खूप बोलते. पण आता एक गोष्ट मला लक्षात आली, की जे आपलं तोंड आहे आणि कान आहे 2:1 चा रेशो आहे. हे मला माझ्या एक सरांनी सांगितलेलं, की हे जे बोलतोय आणि ऐकतोय हे 2:1 मध्येच राहायला पाहिजे. इट्स अ साइन ऑफ गुड लीडर और गुड पर्सन. तर जेव्हा गुरु सांगतायत किंवा कोणी सिनियर सांगतोय, ज्याने आपल्यापेक्षा जास्त बघितलंय तो सांगतोय, तिथे बोलायला नाही पाहिजे, तिथे ऐकायला जास्त पाहिजे. ही सगळी जर्नी तुम्हाला हे सगळं शिकवेल. जिथे वाचायला सोर्सेस भरपूर आहेत आपल्याकडे, युट्यूब आहे, खूप सारे बऱ्याच गोष्टी आहेत, पॉडकास्ट आहेत, हे सगळं इतके सोर्सेस असताना म्हणजे एक वेळ होती की ठीक आहे नाहीये पैसा मग पुस्तकं नाही विकत घेऊ शकत. आता इंटरनेट अगदी फ्री ऑफ कॉस्ट और खूप स्वस्तपणे मिळत आहे. फक्त आता ते तुमच्या हातात आहे की तुम्ही कसा यूज करताय त्याचा आणि कुठल्या वे मध्ये त्याचा यूज करताय. तुम्हाला कधी असं वाटलं होतं की आपलं सिलेक्शन नाही झालं तर मग काय, मग अशा वेळी तुम्ही काय केलं होतं? असं वाटलेलं मला, पण जर तुम्ही प्लॅन बी ठेवतायत ना तर तुमचा ए कधीच सक्सेस नाही होणार. कारण तुम्हाला नेहमी बॅक ऑफ द माइंड कधीतरी वाटत राहील की माझ्याकडे प्लॅन बी आहे, तर ठीक आहे ए नाही माझा सक्सेस झाला, माझ्याकडे प्लॅन बी आहे. त्यामुळे प्लॅन बी मी ठेवलाच नव्हता, नाही मला हेच करायचंय. पण ह्याच्यात पण मी आधी सांगितलं जसं की एक काहीतरी 5-6 वर्ष झाले तर त्यानंतर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की हे नाही होत आहे, इट्स नॉट वर्किंग, सो वी शुड गेट मूव अहेड और गेट न्यू वे. पण कधी पण जेव्हा तुम्ही प्लॅन बी वरती जास्त रिलायबल असाल ना तर तुमचा प्लॅन ए कधीच वर्क नाही करणार. त्यामुळे जे काही करतायत ना त्यातच तुमचे 100% द्या सगळे, तरच तो जे काही तुमचा प्लॅन आहे, जे काही तुमचं करंट टार्गेट आहे ते तुम्ही अचीव्ह करू शकाल. ॲस्पायरंटसाठी मला वाटतं हा खूप महत्त्वाचा सल्ला राहील. आजच्या यशोगाथाच्या या भागातून आपण प्रिया मॅमची जर्नी जाणून घेतली. यश, जिद्द, सतत येणारी अँझायटी, त्याच्यातून मार्ग काढत पुढे जाणे. का फिनिक्स पक्षाप्रमाणे 0.75 मार्क्सनी ज्यावेळेस प्रिलिम फेल होते त्यानंतर पुन्हा मार्गक्रमण करणं, पुन्हा भरारी घेणं आणि आज वेगवेगळ्या परीक्षा पास होत या पदावर येऊन पोहोचणं आणि तरीही ती भूक थांबलेली नाही. अनेकांसाठी हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची आम्ही आशा बाळगतो. मॅम, तुम्ही इथे आलात, तुमचा महत्त्वपूर्ण वेळ दिलात, तुम्ही मार्गदर्शन केलं, तुमचा प्रवास सांगितला, याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही यशाची अशीच उत्तुंग शिखरे काबीज करत राहा यासाठी आमच्या तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.